गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तर आज आपण चाललोय बारामतीला. आपली गाडीचं इंजिन काम करायला लागेल म्हणतात ती, तर तीच करून देणार आहेत. बघूया किती काय प्रोसेस आहे. कनेक्टन आवाज मारतोय, तुम्ही इतक्या लांब जाणार आहे म्हणतात, तर इंजिन काम करा असं म्हणणं होतं त्यांचं. तर चला जाऊन पाहूया आपण काय आहे नक्की, किती दिवसात देतात काय. मित्रांनो, तर सुप्यात आलोय. आता सुप्यातनं इष्टीत जाऊन बसायचं आपल्याला. बारामतीला जाते का नाही काय माहित नाही. का हो बारामती का हा का हो काय म्हणताय मग? किती वाजला हल नाही का लगेच हल नाही बारामती? बरं बरं बरं, चला तुमच्यावर प्रवास करतोय आज मी. तर मित्रांनो, लई दिवसात नाही इष्टीत चाललंय. बसूया कुठं ते. हा इष्टीचे शीट बिट एकदम क्वालिटी झालेत पहिल्यापेक्षा. करावा ग अंजनगाव मार्गे. मित्रांनो, तर फायनली बस हल्ली. आता लई दिवसात बसमध्ये बसली आपल्या लालपरीमध्ये. ही बस इकडून चालली, काराटी मार्गे चालली. आमच्या घराकडून नाही चाललेली. अशा प्रकारे बसमध्ये जेमतेमच माणसं आहेत, जास्त नाही आहेत. तर तिकीट किती आता तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस जात होतो ना त्यावेळेस 25 रुपये होतं तिकीट. ज्यावेळेस मी प्रवास केला होता अगोदर बारामतीला, तर बारामतीला तर मी 2013 नंतर पहिल्यांदा बस मी चाललोय बारामतीला. नाही तर 2 व्हीलरवर जात होतो. 2013 बारामती नव्हे, मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस जात होतो. त्यानंतर गेलोच नाही. मित्रांनो, तर फायनली तिकीट काढले आता बारामतीला जायसाठी. तर ज्यावेळेस मी 2012मध्ये प्रवास करत होतो, 10वी झाल्यानंतर ना 11वीसाठी मी 1 महिना व्ही कॉलेजला गेलो होतो. त्यावेळेस होतं तिकीट आमच्या गावातनं 25 रुपये होतं आणि सुप्यावरनं 35 रुपये होतं. तर आता त्यावेळेस 2012 साल होतं. मी ज्यावेळेस 10वी पास झालो त्यावेळेस मी जात होतो बारामतीला. आता तिकीट झाले 70 रुपये, म्हणजे जवळपास डबल वाढले. 14 वर्षात डबल तिकीट वाढले. अशा प्रकारे झालं. चला जाऊया पुढच्या प्रवासाला आपल्या बारामतीत पोहोचल्या. मित्रांनो, तर फायनली आपला स्टॉप आलेला आहे. मित्रांनो, फायनली एस टीमधनं उतरलो आहे आणि इथंच बरं झालं इकडं अलीकडंच उतरलो, नाही तर स्टँडवर ना लई लांब चालत ये लागायचं. तर हे आपले जे ड्रायव्हर होते ते आपल्याला ओळखत होते. तर चला बघूया गाडीचं काय होतं काय नाही. लई दिवसातनं मी एस टीने आलो, सांगितलंच तुम्हाला. मित्रांनो, तर फायनली शोरूमला पोचलो आहे. पाहू शकता हिरोचं शोरूम. चलो मित्रांनो, तर शोरूममधनं पाठीमागं आलो आहे वर्कशॉपला. मित्रांनो, तर गाडीचं इंजिन वगैरे खोललं आहे आणि बघूया आता काय होतं आहे. कुठं गेलो मी? कोण होतं इथं? कोणी खोललं का? मित्रांनो, तर शोरूमला आलो आहे. तर आपलं सगळं इंजिन इथं मोकळं करून ठेवलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारे हे सगळं खोलून ठेवलं आहे. हे आपले सर्या हे सर आहे, त्यांनी खोललं आहे. हे खास शोरूमचे इंजिन फिटर आहे. तर आता मेन म्हणजे बिलाचा विषय. तर मॅनेजरला भेटून येतो काय होतंय काय नाही, नाही तर आपलं डायरेक्ट त्या सातव सरांना भेटतो. बघूया कसं होतंय. तर चला धन्यवाद. तुम्हाला मी 1 तासाच्या आत कन्फर्मेशन देतो की नक्की काय करायचं. मग मला जोडून कधी उद्या देतात का? हो देतो. ओके चालेल, चला येतो. हर महादेव. मित्रांनो, तर मित्रांनो, आपण आत्ताच एक नवीन ट्रिप करणार आहे. 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि संपूर्ण भारत यात्रा. त्यासाठी नाही आपण 1 तारखेला निघायचं प्लॅन होतं माझं. तर मित्रांनो, त्याची अपडेट काय आहे ते सांगणार आहे मी आता. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण शोरूमला गाडी सर्व्हिसिंगसाठी लावली होती. तर मित्रांनो, इथं शोरूमला गाडी सर्व्हिसिंगसाठी लावल्यानंतर ना इथं लक्षात आलं की गाडीचा क्रँक आवाज मारतोय. त्यामुळे इंजिन सगळं खोलून ठेवलं आहे आणि आता इंजिन काम करायला लागणार आहे गाडीचं. मी तुम्हाला दाखवतो. आपलं इंजिन सुट्ट ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, त्याचा जरा मोठा खर्च आहे. त्यामुळं त्याची अथॉरिटी जे शोरूमचे मालक आहेत त्यांच्याकडून घ्यायची आपल्याला. आणि आज इलेक्शन ड्युटी असल्यामुळं ते जरा बाहेर आहे. त्यामुळं आपलं काम आडलंय. तर लवकरात लवकर आपली गाडी ज्या दिवशी तयार होईल ना त्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी आपण नवीन ट्रिपला जाणार आहे. तर चला
जाऊया अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आपण आहे आता बारामतीच्या महालक्ष्मी शोरूममध्ये. लय मोठं आहे इथं, पाहू शकता किती रॅम्प आहेत, असे मोठं असं शोरूम आहे. चला बाय बाय. ओके मित्रांनो, तर शोरूममधनं निघालोय आता आणि आता चाललोय आपण आपल्या घरच्या दिशेने. आता झालं आहे माझं जेवढं काही काम होतं ती. तर अमाऊंट लय मोठी इथे, त्यामुळं बघूया काय होतंय काय नाही. चला जाऊया, बघू उद्या बॉस असले तर बॉसला त्यांच्या बोलून बघूया. मित्रांनो, तर जवळपास आहे तास चालून आल्यानंतर ना हो गाड्या. तर मित्रांनो, अर्धा तास चालून आल्यानंतर ना आपल्याला बारामतीचं हे बस स्टँड लागलेलं आहे मित्रांनो. तर बस स्टँड नाही आहे, एअरपोर्ट आहे दुसरं. तर बघूया आपल्याला जायचं आहे सुप्याला, तर कुठनं गाडी भेटते. तर कशा प्रकारे एकदम एअरपोर्ट टाईप बनवलं मित्रांनो. तर बाहेरनं लय वेळा मी हे पाहिलं होतं बस स्थानक, विमानतळच येत आहे तोंडात. बस स्थानक लय वेळा पाहिलं होतं, पण आतमध्ये कधी आलं नव्हतं. पाहू शकता आतमध्ये असे दुकानं वगैरे बनवले, इथं कॅन्टीन वगैरे. कॅन्टीन पण कसलं झपराट बनवलेलं आहे. मी तर फुल जीवन आलो आहे, नाही तर काय ते खाल्लं असतं. वरती बघा कसा रूप बनवले. तर बघूया आपण आपल्याला सुपा एस टी किती वाजता भेटते मित्रांनो. तर 1 वाजता आहे आपल्याला बस इथनं सुप्याला जाईल. अजून 1 तास टाईम आहे. 1 तासात काय करायचं तुम्हाला लांबनं दाखवतं हे कसं दिसतंय. एअरपोर्ट गत म्हणतात ना, तर अशा प्रकारे तिकडं पलीकडं बस डेपो आहे. हा लय मोठी जागा आहे तशी. बघा आता कसलं जबराट दिसतंय. 1 तास काय करायचं, 1 तास काय करायचं तेच कळलं नाही मला. तर चला एखादा थंबनेल वगैरे बनवू आणि टाकूया. ओके मित्रांनो, तर बस स्टँडच्या मधोमध नाही असं एकदम भारी बसायसाठी बनवलं आहे. बघू शकता झाडं वगैरे आहेत आणि असे बाकडं बनवले कॅन्टीनच्या समोर अशा पद्धतीने आहे. तर तिथंच बसलं. 1ला बस आहे आपली. तो आता 12:35 झालेत. तर जाऊया आपण 10 मिनटात बस लागेल, मग बसमध्ये जाऊन बसूया. मित्रांनो, तर आपण आता बारामती बस स्टँडला आलो होतो आणि इथं बस किती वाजता विचारायला आलो. तर हे सर आहेत, तर ह्या सरांनी आपल्याला ओळखलं. काय म्हणतात सर? काय बरं आहे तुमचं युट्यूबला बघतो मी सारखं. बाहेरगावी गेलं, बाहेरच्या देशात ह्याच्यात गेलं बघायला मिळतो तुमच्यामुळं आम्हाला. ते कुठला देश कसा आहे काय आहे, ते कुठलं म्हणजे निसर्ग हे छान आहे. तुम्ही जाता तिकडे फिरायला. मध्ये कुठं बाहेर गेलता तुम्ही, तिथे गाडी पण पडली तुमची. चला ओके मित्रांनो, तर आता बस यायचा टाईम झाला आहे. तर येऊन बसलो इथं. तर ह्यो आमचा गावकरी भेटला. लाजू नका तुला का काय लाजतो? काय नाव विसरलं मी तुझं? प्रतीक ना? लाजतोय प्रतीक. तर नाही घेत तुला, नाही घेत. नाव सांग तुझं. पाहत नाव आहे. तर मित्रांनो, इथं बस स्टँडवर आल्यावर एक गोष्ट होती की इथं नव्हे ते तुम्ही ऐकलं असेल सोलापूर कोल्हापूर. खरं अशी अनाऊन्समेंट लई दिवसात ऐकली मी, माहिती का तुम्हाला. हे ऐकवतो आता मी. एकदा अनाऊन्समेंट व्हायला लागली ना मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तर फायनली बस आली. आता चाललंय बारामती सुपा. 1.5 तास थांबायला लागलं. तसं माझं काम चालू होतं, त्यामुळे मला काही अडचण नाही आहे. मी इथं बसून पण माझं काम मोबाईलवरच केलं. चला जाऊन बसूया. काय गर्दी एवढी, काय गडबड करतात काय माहिती. एवढी माणसं नाही आहे, बसायला जागा भेटेल आरामात. मित्रांनो, तर एस टी फुल झाली. येताना सगळी मोकळीच होती, जाताना फुल झाली. थोडं पुढं गेलं ना गावावर जात्याला, मग बसायची जागा होईल. कुठला आहे रे मित्र? मंडावडीचा आहे. गर्दी कुठपर्यंत असते? गर्दी असते सोनवडीपर्यंत का? सोनवडी नंतर ना बसायला जागा भेटते. सोनवडी नंतर बसायला जागा नाही तुम्हाला. हा ह्यो रोज जातो, याला विचार. हो जाते नाही जाते. चला मित्रांनो, मित्रांनो तर जवळपास निम्मा रस्ता
उभा राहून प्रवास केल्यानंतर ना आपल्याला बसायला सीट भेटलं आणि 53 रुपये तिकीट आहे. जाताना 70 रुपये तिकीट होतं सुपेवनं डायरेक्ट, आणि इथनं आता आमचं गाव आहे कुरुळी बारामतीला, तिथं 53 रुपये तिकीट आहे. अशा प्रकारे आहे आणि अशा प्रकारचं उन्हाचं वातावरण. हा निघाले पण माघारी. तर मित्रांनो हे आमचे आजी आजोबा आहेत, तर ते निघाले पुणे. चला तर मित्रांनो मतदान करून जातो आता. गावात आलो इथं पहिल्यांदा आपण बसमधनं पोचलो. इथं कॅमेरा खराब झाला. मित्रांनो तर मतदान करायला आलोय आता. बारामती पोटनिवडणुकीचं मतदान आहे आज, तर मतदान करायला आलोय. बारामतीहून आलोय डायरेक्ट इकडं. जे आपला नंबर आहे ते शोधायचा आहे. किती शेखर स्वप्नील देवडे सापडलं का? मित्रांनो तर फायनली मतदान करून आलेलो आहे आता. आमचा डॉन आलाय नेला मला, आदित्य डॉन. काय खायची का आईस्क्रीम बिस्क्रीम? हा काय प्यायचं स्लाईस बीस घ्यायची का? स्प्राईटची बाटली का रे? मित्रांनो तर स्प्राईट घेऊन आता निघालोय. चला अरे लय दिवस झालं पेलो नाही असलं. मित्रांनो तर आता आलोय मी बारामतीहून मागा. इथे येताना स्प्राईट आणलंय तर आजीला पाचतो. आजीची रिएक्शन. आजी कसं लागतं? आकर आजी अजून मोठा आकर की, ठसकू नको फक्त. बरं मी उचकी लागली का? इस टाकलंय त्याच्यात इस. तिथं तांडलं तर 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 करते सर. मित्रांनो आज आपण आजीबाईची ऍक्शन ला. काय आजीबाई काय करतीये? सोनिया काय रे बाई असं तू करून आली लोक. 1 2 आली 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 अगं ताई याली ताई बाई आता आली आहे आणि आता सोडून आल्या. मित्रांनो बघा आत्ताच आली आहे आणि आत्ताच आली आता आहे बघा. झूम करून दाखवतो तो रे, झूम करून दाखवतो मित्रांनो. ओके थँक्यू. मित्रांनो तुम्ही काय चला मम्मीकडे जाऊ. नाही बोल बोल की. मित्रांनो एक कॉम्पिटिशन आहे. काय कॉम्पिटिशन आहे सांग? काकाचा आणि पप्पाचा. आदित्य काकाचं आणि पप्पाचं. अरे ते कॅमेऱ्यात दाखव की कुठं बोलतोय काय. बघा तो काका आणि हो काका. पप्पा पप्पा दाखव कसा नारळ सोलतोय. होय ती तू ते पट कुठं दिसतंय. बघा ह्यो एक पप्पा बघा पटापट चालतो. आता बघ आता दोनच घेऊन आलाय काका. तिकडं बघ दाखव. 1 2 स्टार्ट. आजीची कंदरी नारळ सोडायचं असं आहे. तुझा व्हिडिओ आदित्य बाया चल बाया 5 नारळ सोडतोय का मी 3 नारळ आधी सोडतोय. इकडे दाखव ते. अरे ती कशात नियमाने तुलतोय मगाशी. पप्पा तुम्ही फास्ट चालतात ना? यास काका किती हळूहळू. हा ह्यो काका किती स्लो चालतंय आणि शो किती फास्ट चालतं. जिंकले दाखव. आणि बघा ही आजी आजीचं तोंड दाखव. 1 2 3 4 ह्याच्यातलं 3. आणि तू दिसतो की 1 2 3 4 म्हणतोय. कॅमेऱ्यात पक्षी कुठे चाललंय काय? या पप्पा हा या पप्पा तुम्ही जिंकणार का काका? मी जिंकणार. जिंकून जिंकणार कोण? काका तू जिंकणार का? नाही बाबा. आधीच हार मानली त्याने. सांग की त्याला आधीच हार मारल्यावर तो कसं काय जिंकाय? आधीच हार मानल्यावर कसा जिंकायचा? आणखी काहीच नाही. दे इकडं बाद झालं. लय मोठं झालं.
तिकडे दे इकडे मी एक सोलतो दे आधी कोणाचं चल तिथला तिथं बस किंवा अच्छा जर एक आपण कॉम्पिटिशन. मित्रांनो तर आमच्या गावची जत्रा आहे. मी चुकून थांबलोय माहिती का मी अडकलोय जाम नाही तर मी नसतो थांबलो मला थांबायची गरज बी नाही हा यात्रा बित्राला पण मी गुतलोय यावेळेस जरा गंडलोय देवाची इच्छा आले देवाजीच्या मनात तिथं कोणाच चाले ना. तू डान्स केलेला टाकलाय की मी पाहिलं का कालच्या व्हिडिओ मध्ये त्या बिग बॉस फायनलच्या दिवशीचा. तिकडं आदित्य सोलतोय इकडं बाया सोलतोय तिकडं यश माझी बोट खांचील तुला का ते इकडं. दादा इकडे बघ. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच आपली ट्रिप चालू होती 1 मेला मी कसल्या परिस्थितीत इथनं जाणार आहे तर पाहिला विसरू नका आपली नवीन सिरीज. ओके चलो बाय बाय.